नमस्कार, माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रेसिपी न करता गणपती बाप्पासाठी कापसाची वस्त्रमाळ एकदम सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये घरच्या घरी कशी करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. बघा, आपली किती छान ही कापसाची वस्त्रमाळ तयार झालेली आहे. एक 10 ते 15 मिनिटात आपली ही कापसाची वस्त्रमाळ तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. हे कापसाचं 5 रुपयाचं पाकीट आहे बघा. आणि ह्या कापसापासून आपण वस्त्र करणार आहोत. आणि इथं बघा, मी थोडासा असा कापूस घेतला, थोडासा लांब केला आणि 2 कडा अशा जुळवून घेतल्या आणि ह्याला बघा असा पाकळीचा आकार दिला आणि थोडंसं असं खाली बारीक करून घ्यायचं. आता दुसरी पाकळी पण तुम्हाला करून दाखवते. थोडासा असा कापूस लांब करायचा आणि ह्या 2 कडा अशा जुळवायच्या आणि ह्याला पाकळीचा आकार द्यायचा आणि खाली असं गोल करायचं. बघा किती छान आपल्या ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. सगळ्या पाकळ्या मी अशाच करून घेत आहे. आता ह्या पाकळ्या आपण एका पांढऱ्या कागदावर चिटकवून घेणार आहोत. असं गोल गोल करून आपण ह्या चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि याला फेविकॉल लावायचा. हा पाकळ्याचा जो बारीक भाग आहे तो मधी करायचा आणि अशा पाकळ्या याला चिटकवून घ्यायच्या आहेत. सगळ्या पाकळ्या अशा चिटकवून घ्यायच्या. तुम्ही हे फूल 7 पाकळ्याचं 5 पाकळ्याचं तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण मी हे फूल 5 पाकळ्याचं केलं आहे. बघा किती पटकन आपली ही कापसाची फुलं आहेत ती तयार होत आहेत. आणि हे बघा चांगलं असं दाबून घ्यायचं म्हणजे कापूस आपला निघणार नाही. आणि सगळी फुलं मी अशीच करून घेत आहे. खालच्या बाजूचं जे फूल आहे ते एक मोठं करून घेतलं आणि हा लाल दोरा जो देवाचा असतो तो मी घेतलेला आहे. आणि आता इथं मध्यभागी आपण अशी घडी करायची आहे आणि यावर असा फेविकॉल लावून घ्यायचा आणि जे मोठं फूल केलेलं कापसाचं आहे ते यावर असं लावून घ्यायचं. आता वरती पण 1-1 इंचावर असं मी फेविकॉल लावून घेतला आणि ही जी फुलं आहेत ती अशी लावून घ्यायची. एवढ्या अंतरावर बघा मी सगळी अशी फुलं लावून घेतलेली आहेत. आणि जो आपल्या घरामध्ये अष्टगंध असतो तो या फुलाच्या मधोमध असा लावून घ्यायचा. सगळ्या फुलांना असा मधोमध अष्टगंध मी लावून घेणार आहे. बघा किती छान आपली कापसाची वस्त्रमाळ दिसत आहे. कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपली घरच्या घरी ही कापसाची वस्त्रमाळ बघा तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती दिसायला सुंदर आपली ही कापसाची वस्त्रमाळ दिसत आहे. आपल्या हाताने जे केलेलं असतं ते गणपती बाप्पाला नक्कीच आवडतं. म्हणून तुम्ही या गणपती बाप्पाला अशी घरच्या घरी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये अशी कापसाची वस्त्रमाळ करून घाला. गणपती बाप्पासुद्धा खुश होतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल